नीट पेपर फुटी प्रकरणी मोटेगावकरचा पाय आणखी खोलात दिसतोय। शिवराज मोटेगावकरची ती स्पेशल बॅच आता सीबीआयच्या रडारवर आली आहे। काही खास विद्यार्थ्यांसाठी ही नीटची स्पेशल बॅच सुरू केली होती। स्पेशल बॅच मध्ये सगळ्या विद्यार्थ्यांची सीबीआय कडून आता कसून चौकशी होणार आहे। काय विशेष डॉक्टर बड्या पालकांच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पेशल बॅच आयोजित केली होती। अकोला आणि लातूरमधील बॅचच्या काही विद्यार्थी आणि पालकांची देखील चौकशी होणार आहे। सोडवलेली प्रश्नपत्रिका, हस्तलिखित नोट्स देखील सीबीआयने तपासलेल्या आहेत। राज्यातील कोचिंग क्लासेस मालक आणि शिक्षकांचं उद्या आंदोलन केलं जाणार आहे। मोटेगावकर क्लासमुळे संपूर्ण क्षेत्राची बदनामी झाल्याचा त्यांनी आरोप केलाय। मुंबईतल्या आझाद मैदानावरती हे शिक्षकांचं भव्य आंदोलन पार पडेल। नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर कोचिंग संघटना सध्या आक्रमक झाली आहे, कारण केवळ एका संस्थेच्या गैरकृत्यामुळे प्रामाणिकपणे चालणाऱ्या इतर सगळ्या क्लासेसना संशयाच्या भोवऱ्यात उभं केलं जाऊ नये, अशी मागणी या संघटनांनी केलेली आहे। तर दुसरीकडे नीट प्रकरणी तिन्ही मनीषांच्या मालमत्तेची चौकशी होणार आहे। नीटचा पेपर फोडून मालमत्ता खरेदी केल्याचा सीबीआयचा संशय आहे। 2024 साली हा नीटचा पेपर फुटला होता, त्यामुळे 2024च्या पेपर फुटीमध्ये याच आरोपींचा समावेश असल्याचा संशय आहे। सीबीआय पुण्यातील अनेक प्राध्यापकांची देखील चौकशी करणार आहे। तर सीबीआय कडून पुन्हा मांढरे आणि हवालदारच्या घराची झाडाझडती घेतली गेली आहे। या दोघींच्या घरातून काही सोनं आणि चांदीचे दागिने जप्त केले गेले।